तर तो खरा कुशल उद्योग करणारा उद्योगपती होतो। तो त्याच्याकडून सारे कार्य, शरीराचे कार्य, वाणीचे कार्य, मनाचे कार्य हे सारे उद्योगाचेच बनतील आणि सर्वांना तो हे प्रभावित करणारा बनतो। तो रात दिवस आनंदात राहतो। तो सकाळी रात्री। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। त्यानंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। त्या भगवंताच्या शुद्ध धम्माला की जो धम्म तत्काळ फळ देणारा म्हणून प्रसिद्ध आहे। तुम्ही धम्माचं श्रद्धापूर्ण भावनेनं आणि श्रद्धापूर्ण बलानं पालन करा, लगेच फळ। कोणताही उशीर नाही, कोणत्याही प्रकारे प्रतीक्षा नाही किंवा पुढच्या जन्माचंही आमिष नाही। तुम्ही शील पालन करा। 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कोणी असं बोर्ड दाखवणार नाही। तुमचा दर्जा शीलाच्या पालनामुळे प्रभावी राहणार, तेजस्वी राहणार। तुमचा गौरव शीलामुळे वाढत जाणार, तुमची इज्जत शीलामुळे वाढत जाणार। तुम्हाला सर्वांग विकासासाठी शीलामुळे प्रचंड फायदा होणार। तुमचं जीवन शीलाच्या पालनामुळे दाहिनी दिशामध्ये सुगंधमय राहणार आहे। हे लोक, हे उपासिका, हे उपासक फार शीलवान आहेत। ते कुणाला मारायची इच्छा करत नाही,
ते कुणालाही मारून खायची इच्छा करत नाहीत. ते कुणालाही लुबाडण्याची किंवा फसवण्याची किंवा चोरून काय आणण्याची मनात अभिलाषा करत नाहीत. त्यांच्यामध्ये लालूच नाही, त्यांच्यामध्ये हावरेपणा नाही, त्यांच्यामध्ये दुसऱ्याचं चोरून आपल्या घरात आणून आपण त्याला झाकून झुकून ठेवायचा अशी मात्र त्यांची बावळट आणि अत्यंत वाईट ही सवय नाही. हे लोक, हे उपासक लोक, हे उपासिका लोक अजिबात वाम मार्गाने जात नाही. ते वाम मार्गाने वागत नाही. ते पाप मार्गाला महत्व देत नाहीत. ते पापाची घृणा करतात. ते पापाचा तिरस्कार करतात. लैंगिक दुराचरणाला ते धिक्कार करून त्यापासून आपला बचाव करतात. हे उपासक, हे उपासिका जन्मभर पर्यंत शुद्ध आचरण करतात. आपल्या वाणीनं कुणाला बदनाम करण्याचा कट करत नाही, कुणावर जलसी करत नाही, कुणाची निंदा किंवा कुणावर आरोप करत नाही. आपली वाणी त्यापासून हे उपासक, हे उपासिका एकदम बचाव ठेवतात. हे कुणाची चुगली चाडी लावून समाजाचे एकमेकाच्या विरोधात घर पेटवत नाही, मन पेटवत नाही, समाज पेटवत नाही, मंडळ पेटवत नाही. ते कुणाचंही मन हे गदळ होईल असं बोलत नाही आणि ते व्यर्थ बकवास करणारे नाही. ते वाणीनं, हे उपासिका, हे उपासक वाणीनं निर्मळ बोलतात, रसाळ बोलतात, मधुर बोलतात, सत्य बोलतात, जागवायचं बोलतात, सर्वांना घराघराला समाजाला जोडायचं बोलतात. आणि असे हे पवित्र वाणीचे लोक सम्यक वाणी पालन करतात. हे सम्यक वाणी म्हणजे बुद्धाचे लोक आहेत. ते तंबाखूची नशा करत नाही, ते बिडीची नशा करत नाही, ते दारूची नशा करत नाही, ते बियर बार मध्ये जात नाहीत, ते कोणत्याच प्रकारे नशा पता करण्याची मनामध्ये खुमखुमी करत नाहीत. असे हे पवित्र नशा मुक्त जगणारे उपासक उपासिका आहेत. असा तुमचा गौरव या धम्मामध्ये होतो. या धम्माने माणसाला किंमत मिळेल असं आचरण शिकवलेलं आहे. याच धम्मामध्ये शांती प्राप्त होते. विकार मुक्त व्हा, आपल्या चित्ताला क्रोध विरहित बनवा, द्वेष विरहित बनवा, लोभ विरहित बनवा, ईर्ष्या विरहित बनवा, हेवा आणि सर्व प्रकारच्या वाईट मनोवृत्तीपासून आपण विरहित राहा. अभिमानाला त्यागा, गर्वाला त्यागा, मीपणाला विरघळत 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 कायमच विरघळून टाका. प्रमादाला परिपूर्ण त्यागा. प्रमाद विरहित व्हा. सर्व प्रकारच्या अनैतिक कर्माला तुम्ही सोडून देत राहा. तुमचं जीवन या जन्मात याची ठाई, याची देहा सुखानं शांतीनं भरून जाईल. असा हा बुद्ध धम्म माणसाला परिपूर्ण विश्वास देतो. या बुद्ध धम्माचं पालन केल्याबरोबर विपස්සना करा.
दररोज विपස්සना करा. 1 घंटा, 1.5 घंटा, 2 घंटे आरक्षित टाइम तुम्ही त्याला बरोबर लावा. जसे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब 1 घंटा 45 मिनिट औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजच्या पहिल्या माळ्यावर विपස්සना करत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या 4ही मुलांच्या दुःखावर पूर्ण मात केली. आणि जे पत्नीचं दुःख होतं त्याच्यावरही त्यांनी पूर्णपणे मात करून कोटी कोटी लोकांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य, गुलामी याला हटवण्यासाठी पुन्हा त्यांनी संघर्ष केला. हे विपස්සनेच्या बळावर मनुष्य कोणत्याही उच्च पदाला जातो. विपස්සना म्हणजे प्रज्ञेचा विकास परिपूर्ण करणं. जेवढ्या प्रज्ञेचा विकास आपण करत करत जातो तेवढा आपण दुःखमुक्त होतो. प्रज्ञा हे बळ साऱ्या बाजूला भेदून पैतरी घेऊन जाते. राग, द्वेष, मोह, अहंपणा, घमेंड, ईर्ष्या, हेवा, कंजूसपणा, आळस या साऱ्याला भेदून पैतरी घेऊन जाणार एकमेव असं सामर्थ्य, एकमेव असं तेज केवळ या प्रज्ञेमध्ये आहे. म्हणून विपස්සना हे प्रज्ञेचं सर्वात उच्च अंग आहे. या उच्च अंगाला बलवान करण्यासाठी, या उच्च अंगाला तेजस्वी आणि तेजस्वी बनवण्यासाठी शील हे अंग आणि शील हे पाया आपल्याला मजबूत केला पाहिजे. शीलामध्ये परिपक्व आणि परिपूर्ण निष्कलंक निर्मळ बनेपर्यंत आपण शीलावर लक्ष द्यायला हवं आहे. या शीलाच्या बळावर मनुष्य हा निर्मळ मनाची एकाग्रता परिपूर्ण करतो. आणि निर्मळ मनाची जशी एकाग्रता निरंतर निरंतर होत राहिली तर ताबडतोब अंतर मनातले विकार असे पूर्ण मुळासकट बाहेर पडतात. आणि त्यामुळे आपलं मन पूर्ण हलकं फुलकं होऊन जातं, प्रफुल्लित होऊन जातं, आनंदित होऊन जातं. जिथं अंतर मनामध्ये मळच नाही तर मग माणसाला शांती मिळणार नाही का? जिथे अंतर मनामध्ये कोणताच मळ उरला नाही तर मग काय मनाला सुख मिळणार नाही का? हे बुद्ध धम्मामध्ये प्राप्त होते. म्हणून निर्मळ मनाची एकाग्रता श्वासावरच करावी लागते. बाकी कोणत्याही ठिकाणी मनाची निर्मळ एकाग्रता होऊ शकत नाही. केवळ श्वासावर, या श्वास आलंबनाला धरूनच मनाची निर्मळ एकाग्रता आपण करण्यामध्ये फार मोठी मात्र शक्ती जागू शकतो. आणि हे मनाला वश करायचं बुद्धानं सांगलेलं एकमेव टेक्निक आहे, एकमेव अशी जीवन जगण्याची कला आहे. आणि यामुळे शीलाच्या परिपक्वतेमुळे आणि सम्यक समाधीच्या परिपूर्णतेमुळे आणि परिपूर्ण पारंगततेमुळे आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. आणि ही प्रज्ञा 3 प्रकारची झाल्यानंतर 22 प्रकारची प्रज्ञा आपल्यामध्ये जागत राहते. आणि म्हणून प्रज्ञावंत मनुष्य कधीच दुःखी राहत नाही. तो कधीच प्रिय लोक मरण पावले म्हणून झुरत नाही किंवा गुरमळत नाही
किंवा खचून जात नाही. प्रज्ञावंत मनुष्याला कोणताही शोक, कोणताही भय, कोणती चिंता, कोणतीही परेशानी होत नाही. आणि म्हणून प्रज्ञावंत बनणे हा खरा बुद्धाचा धम्म आहे. प्रज्ञावंत झाल्याशिवाय कोणताही माणूस हा खरा धम्मवान होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाच्या धम्मात प्रज्ञेला जोड जोपर्यंत करुणेची राहत नाही आणि प्रज्ञा आणि करुणा याला जोड शीलाची राहत नाही व प्रज्ञा, करुणा आणि शील आणि याला जोड मैत्रीची होत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये सद्धम्म निर्माण होऊ शकत नाही. सद्धम्माचे तुम्ही पायीक होण्यासाठी आणि सद्धम्माचा तुमचा स्वाभिमान जागवण्यासाठी तुम्ही प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री या धम्माचा पूर्णत्वापर्यंत विकास करत राहिलं पाहिजे. हे जीवनाचं ध्येय केवळ बुद्ध धम्मातच पूर्ण होऊ शकते. बुद्ध धम्म म्हणजे माणसाच्या सर्वांग गुणाचा भरभराटीने विकास करणारा जीवन मार्ग आहे. तुमच्यामध्ये कोणताही अवगुण राहणार नाही अशी तुमची शुद्ध श्रद्धा तुम्ही निर्माण केली पाहिजे. तुमची श्रद्धा हे बुद्धावर, धम्मावर आणि संघावरच असायला हवी आहे. याशिवाय कुठे श्रद्धा आपण ठेवता कामा नये. हे आपल्याला बोधिसत्वानं शिकवलेलं एकमेव असं आपल्या महान अनुज्ञेमध्ये, आदेशामध्ये बौद्ध धम्मात बोधिसत्वाची आज्ञा आहे. बोधिसत्वच आपल्याला मुक्त करू शकला आणि म्हणून आपण संपूर्ण गुणांच्या विकासासाठी आणि भरभराटीसाठी नेहमी आपल्या श्रद्धा धम्म बलाला जागवलं पाहिजे. जेवढं श्रद्धा धम्म बल भरभराटीनं वाढत राहील तेवढी आपली प्रत्येक गुणवत्ता ही सर्व प्रकारच्या अंगाला स्पर्श करून वाढतच जाते, विकसित होत जाते. आपल्यातला नम्रपणा कमालीचा वाढतो, आपल्यातला आदरभाव कमालीचा वाढतो, आपल्यातला त्यागभाव कमालीचा वाढतो, आपल्यातलं सौजन्य हे परिपूर्ण वाढते. आपल्या मनातील सर्व प्रकारची उचित महत्वाकांक्षा ही अशा प्रकारे सर्वकडे वाढते. आपल्यामधली दानशूरता ही सर्वांग गुणाकडे वाढते आणि आपल्यामधली तळमळ ही एवढी बळाला येते, एवढी उच्च वाढते की या तळमळीने आपण कोणते कामही सफल करू शकतो. हे बुद्ध धर्मातलं सर्वात मोठं आपल्याला बदलून टाकणारा आचरण आहे. आणि म्हणून आपण सर्वजण बुद्ध धर्माच्या या मार्गाचं पालन अत्यंत जीव ओतून केलं पाहिजे आणि परिपूर्ण सामर्थ्यानं केलं पाहिजे, परिपूर्ण निष्ठेनं केलं पाहिजे. त्याला नकली रूप आपण देता कामा नये, त्याला अभिमानाचं रूप आपण देता कामा नये. खरा माणूस बनवायचं काम बुद्ध धम्मानं हे 2538 वर्षापासून केलेलं आहे. भगवंत हे लोकाभिमुख असे शिक्षक होते. ते नेहमी प्रत्येक माणसाची मनस्थिती पाहून
प्रत्येक गावाच्या माणसाची मनस्थिती पाहून ग्रामीण भागातील, शहरी भागातील संपूर्ण खेड्या पाड्यातून भगवान बुद्ध हे अहोरात्र प्रवास करत 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 लोकांना दुःख संसार सागरातून बाहेर जाण्याची धम्मकला शिकून लोकांचं जीवन ते सुखी करत आले. बुद्ध धम्म ही एक जीवन जगण्याची कला आहे. स्वतःही तुम्ही गुणानं वागा, गुणवत्तेनं वागा आणि गुण स्वतः वाढवा आणि दुसऱ्यालाही तुम्ही गुणवान बनायला प्रेरणा द्या. दुसऱ्याचे तुम्ही गुण विकसित करायला नेहमी नेहमी खतपाणी घाला. तुम्ही स्वतः निर्मळ मनानं वागा आणि दुसऱ्याला निर्मळ मनानं वागायला तुम्ही उत्साहित करा, प्रेरित करा. तुम्ही स्वतःही परिपूर्ण निष्पाप मनाने जगा आणि दुसऱ्याला पण निष्पाप मनाने जगायला अहोरात्र तुम्ही दक्ष व्हा, जागरूक व्हा, सावध राहा. ही बुद्धाच्या धम्माची कला आहे. बुद्धाच्या धम्माने माणसाला त्याच्या आतमध्ये जे बोधीचे बीज आहेत ते बोधीचे बीज त्याची ओळख करून दिलेली आहे. तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये अंतर्मनामध्ये बोधीचे बीज आहेत. हे बोधीचे बीज तुम्ही पूर्णपणे समजून घ्या की माझ्यामध्ये पण बोधी आहे. प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक तरुणीमध्ये, प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये हे बोधीचे अंकुर आहेत. ते अंकुर आपल्याला उमलत 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 परिपूर्ण उमलून ते पूर्णत्वापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. बोधीचं बीज हे आपल्या सामर्थ्याच्या बाहेर नाही. बोधीचं बीज आपल्याला प्राप्त होणारच नाही, ते संभवच नाही असं मात्र आपण समजता कामा नये. बोधीचं बीज हे आपण समजून घेण्याचं काम चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. बोधीचं बीज किंवा बोधीचं तरंग हे आपल्याला लवकरात लवकर अनुभूतीनं प्राप्त होते. तुम्ही 2-4 बिया घ्या. कोणत्या बिया घ्यायच्या? तुम्ही कोणत्या डाळीच्या बिया घ्या किंवा कोणत्या झाडाच्या बिया घ्या की जे झाड तुम्हाला लवकरात लवकर फळ देईल. आणि ते झाड म्हणजे तुम्ही लावून पाहते बी आणि त्याला बरोबर उष्णता मिळू द्या, त्याला बरोबर हवा मिळू द्या, त्याला बरोबर जमिनीचा स्पर्श होऊ द्या आणि त्याला बरोबर पूर्ण उष्णता म्हणजे हे अग्नी मिळू द्या, त्याला बरोबर चारही हे धातू लाभू द्या. आणि या धातूमुळं तुम्हाला ताबडतोब याची जाणीव होईल की हे जमिनीचे पापुदडे जेवढे या बियामध्ये होते, या बीजामध्ये होते, त्याने पूर्ण पापुदडे भेदून वर आले आणि हे बीज आता जमिनीच्या वर आलं. हे जमिनीच्या वर येऊन ईदभर झालं, 2 इता झालं, तर ते वाढत वाढत 12 फुटाचं ते झाड झालं. तर त्याला कळ्या आल्या, त्याला त्याची फुलं झाली आणि हे घडच्या घड तुम्हाला त्या झाडाला फळ आलेलं दिसू शकते. अवघ्या कमी वेळामध्ये, कमी महिन्यामध्ये ताबडतोब तुम्हाला फळं दिसतील. असंच आपल्या चित्ताचं आहे.
आपलं चित्त तर पॉवरफुल आहे, त्याच्यात प्रचंड तेज आहे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या विविध तेजानं आपलं चित्त भरलेलं आहे. तुम्हाला मेहनत केली पाहिजे, तुम्हाला राबलं पाहिजे, तुम्हाला तपलं पाहिजे आणि तपून 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 तुम्ही अंतर्मनाचे सारे मळ उतरवले पाहिजे, तुम्ही भस्म केले पाहिजे. ते मळ एकही मळ तुमच्या चित्तामध्ये राहता कामा नये. तुम्ही जर खरे बुद्धाचे अनुयायी, बुद्धाचे बुद्ध उपासक, बुद्ध श्रावक उपासिका, बुद्ध श्रावक उपासक, बुद्ध भिक्खू, बुद्ध श्रावक भिक्खू, बुद्ध श्राविका भिक्खू जर तुम्ही खरे असाल तर एकही मळ तुम्ही आपल्या चित्तामध्ये राहू देता कामा नये. एवढं तुम्ही तपलं पाहिजे. आणि जितका जास्त माणूस तपतो, या दोन्ही नाकपुड्यांच्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला एकाग्र करून, तिथं मन निर्मळ करून त्याच्यावर तपायला आपण सुरुवात करावी लागते. निर्मळ मनाची एकाग्रता बनवण्यासाठीच खरं तप केलं पाहिजे. आणि जेवढा जास्त वेळ माणूस हे निर्मळ मनाची एकाग्रता करतो, तेवढा जास्त तो शार्प माणूस होतो, तेवढा जास्त नम्रवान माणूस होतो, तेवढा जास्त धडपड करणारा होतो, तेवढा जास्त तो प्रयत्नवादी होतो. 100%, 200%, 500% तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. तेवढाच तो माणूस आपल्या चित्ताला आणखी तेजस्वी बनवतो. आणि निर्मळ मनाची एकाग्रता जशी झाली तर तो खरा कुशल उद्योग करणारा उद्योगपती होतो. तो त्याच्याकडून सारे कार्य, शरीराचे कार्य, वाणीचे कार्य, मनाचे कार्य हे सारे उद्योगाचेच बनतील. आणि सर्वांना तो हे प्रभावित करणारा बनतो. तो रात दिवस आनंदात राहतो. तो सकाळी रात्री प्रसन्न मनानं राहतो. तो सदा सर्व काळ निर्विकार निष्पाप भावनेमध्ये जगतो. आणि असा तो जागरूक बनतो. असा आपल्याला या बुद्धाच्या मार्गामध्ये अनापान करताना मिळालेल्या फळाचं वर्णन हे बोधी मार्गाचं वर्णन आहे. अमर्याद तुमच्यामध्ये त्याग वाढणं, अमर्याद तुमच्यामध्ये सहनशीलता वाढणं, अमर्याद तुमच्यामध्ये क्षमाशीलता वाढणं, अमर्याद तुमच्यामध्ये अनुकंपा जागवणं, अमर्याद तुमच्यामध्ये सत्य हे परिपूर्ण जागवणं, अमर्याद तुमच्यामध्ये हे महाकरुणा करुणा जागवणं, अमर्याद तुमच्यामध्ये मैत्री जागवणं, अमर्याद तुमच्यामध्ये पूर्ण निष्पाप तरंग जागवणं, निर्मळ मनाची शक्ती जागवणं हे बोधीचे अंग आहेत, हे बोधीचे बल आहेत. आणि ते बल तुम्ही या जन्मामध्ये परिपूर्ण वाढवता वाढवता या जन्माचे तुम्ही सुखाचे, समाधानाचे, शांतीचे तुम्ही पूर्ण हक्क घेणारे होऊ शकता. तुम्हाला या जन्मामध्ये हे मिळू शकते. एकदा भगवान श्रावस्तीला जाताना एका खेड्यावरून चालले होते. त्या खेड्याचा एक गवळी माणूस होता. तो नेहमी पुराखी असल्यामुळे गायी चारायचा.
तो अनाथ पिंडिकाच्या घरी नेहमी यायचा. कारण अनाथ पिंडिकाच्या घरी भगवंताचं नेहमी आगमन होत होत. त्यामुळं त्याला दर्शन मिळायचं, त्याला आशीर्वाद मिळायचा आणि त्यामुळं तो नेहमी नेहमी भगवंताच्या सहवासासाठी, त्यांच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या दर्शनासाठी अनाथ पिंडिकाच्या परिवारामध्ये येणं जाणं करत होता. शेवटी तो म्हणायचा भगवंताला, भगवान माझ्या पण गावी या, माझ्या घरी आपण मला दर्शन द्यायला या आणि काही दिवस राहा. मला इच्छा आहे की आपल्याला आपण भोजन माझ्या घरचं घ्यावं. मी भोजन दान देऊ इच्छितो. आपल्या कमाईचं आपण कोणाला तरी चांगलं खाऊ घालणं, जे निष्कलंक आहे, जे निष्पाप आहेत, जे निर्मळ आहेत, जे निर्विकार आहेत, जे परिपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी झिजत असतात, आपल्या कमाईचं दान तुम्ही त्यांना कधी दिलं का? जर तुम्ही आतापर्यंत देत नसाल तर आता सुरू करा. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं तुम्ही दान देतच राहा. दानं ठानं अधिष्ठानं दुर्गती निवारणं. जो शुद्ध चित्तानं दान देतो त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये दुर्गतीपासून त्याची पूर्ण सुट्टी होते. त्याला दुर्गती मिळणार नाही. एकदा भगवान त्या गवळ्याच्या गावापासूनच चालले. त्यांना आठवण आली की या गावात नंद गवळी आहे. ते बरोबर त्या गावात गेले. नंद गवळ्याने पाहिलं की भगवान आले. त्याने त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि तो म्हणाला, भगवान माझ्या घरी आता आपण 8 दिवस राहा. भिक्खू संघ आणि सम्यक संबुद्ध यांनी त्यांच्या घरी 8 दिवस पर्यंत तिथे वास्तव्य केलं. काय सोय केली त्या माणसानं. भगवान तर लोकाचे असतात. भगवान स्वतःसाठी नसतात. भगवान दुसऱ्यासाठी असतात. दुसऱ्याचं भलं करायला, दुसऱ्याला सुखी करायला, दुसऱ्याला परिपूर्ण दुःखमुक्त करायला त्याला प्रफुल्लित करत असतात. आणि दररोज दुधाचे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे अन्न त्याने भगवंताला, भिक्खू संघाला नेहमी नेहमी चारले आणि दान दिले. आणि मग भगवान त्याच्या घरी आपल्या भिक्खूला उपदेश करत होते आणि जे लोक तिथे येत होते त्या सर्वांना उपदेश करत होते आणि ध्यान साधना दिवस आणि रात्र लोकांना शिकवत होते. आणि शेवटी मग 7 दिवस असे त्याचं पुण्यकर्म करण्यामध्येच गेले. दान कर्म, वेगवेगळ्या दुधाच्या पदार्थाचं दान तो देऊ लागला, अन्न पाण्याचं दान देऊ लागला आणि त्याला मोठं प्रसन्न वाटू लागलं. हे दान दिल्यामुळे आपल्या कमाईचे हे दानाचे 2 घास या 50 लोकांनी खाऊ म्हणून आपण गुणवान, श्रद्धावान, शीलवान लोकांना पण दान दिलं पाहिजे. आणि बघा 7 दिवस त्याची कसे गेले त्याला कळालंच नाही. आनंदात गेले. भगवंताचं पहिल्या दिवसाचं प्रवचन त्या गवळ्याला ऐकल्या बरोबर तो श्रोतापन्न फळाला प्राप्त झाला. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये मनुष्य तृष्णेमुळे भटकत राहतो.
ही माणसाची हाव, ही तृष्णेची त्याची लालसा, ही आसक्तीची त्याची हाव, त्याला जन्म 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 संसार फेऱ्यामध्ये त्याला फिरवत राहते. परंतु हा व्यक्ती अशा या संसार फेऱ्यातून मुक्त झाला होता, कारण त्याची 3 मनाची बंधन, संसार बंधन सुटली होती. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलभक्त परामर्श. आणि त्यामुळं तो श्रोतापन्न फळाला पोहोचला होता. भगवंतानी पण त्याच्या या सुगतीबद्दल त्याला आशीर्वाद दिला. आणि मग 7व्या दिवशी भगवान त्याचं घर आणि त्याचं गाव सोडून चालले होते. तर तो भगवंताचं पात्र घेऊन असं त्यांच्या माग माग जाऊ लागला. आणि गावाच्या सीमेपर्यंत तो त्यांचं पात्र घेऊनच त्यांच्या माग माग गेला. आणि मग भगवंताला त्याने त्यांचं पात्र देऊन टाकलं. त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि असे हात जोडून कमरेपासून शरीर वाकून त्यांनी भगवंताला परिपूर्ण सन्मान दिला, त्यांचा सत्कार केला. आणि तो माग माग सरकत राहिला. आणि 1-अर्धा किलोमीटर गेल्यावर भगवान आता दिसत नाही म्हणून तो वर मान करून निघून गेला घरी. आणि जसा तो घरी चालला होता तसा एका शिकाऱ्यानं असा बाण जोरदार खेचला आणि ते बाण मात्र असा फरकन त्याच्या अंगातच घुसला. जसा त्याला बाण लागला तर तो तत्काळ तिथेच बेचारा मृत्यू पावला. तेव्हा भिक्खूला ही गोष्ट कळाली की आपला हा नंदगवळी श्रद्धावान हा शिकाऱ्याच्या बाणामुळं अचानक इथे मृत्यू पावला. तर सारे भिक्खू हळहळले आणि भगवंताला विचारलं की भगवान हे कसं काय झालंय. तर भगवान म्हणाले मी त्याच्याकडे येणं किंवा मी त्याच्यापासून लांब जाणं किंवा त्याच्या घरी राहणं या घटनेसोबत त्याचा काही संबंध नाही. परंतु त्याचं पूर्वकर्म अनंत वेगवेगळ्या जन्मातलं त्याचं कर्म हे त्याच्या सोबत आला आणि ते पकलं होतं. आणि त्यामुळं त्याला इथे आपला मृत्यू हे पुन्हा या घटनेमुळे घडून त्याला मृत्यू व्हावं लागलं. परंतु त्याला सुगती निश्चित आहे, त्याला दुर्गती नाही. साऱ्या भिक्खूंनी त्याच्याबद्दल मंगल मैत्री केली आणि शेवटी तो सुगतीला गेला. मानव जन्मात आपलं कर्म एखादं जर खराब असेल तर त्याची मनप्रवृत्ती आपल्या सोबत राहते. कोणतं ना कोणतं आपलं एखादं कर्म आपल्याला सोडत नाही. दुसऱ्याबद्दल द्वेष करायचं, दुसऱ्याबद्दल घृणा करायचं, दुसऱ्याबद्दल जळकुकडेपणा करायचं, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करायचं, दुसऱ्याबद्दल आपण कपट कारस्थान करायचं, दुसऱ्याबद्दल घमेंड करायची. कोणतं ना कोणतं त्याची मनप्रवृत्ती ती आपल्या सोबतच अनंत जन्मापासून राहते आणि त्याला मात्र माणूस जोपासत राहतो आपल्या आतमध्ये. आणि जेव्हा ते कर्म पकते तेव्हा मात्र त्याचा घात होते. म्हणून कोणतेच कर्म आपल्या आतमध्ये या जन्माचे किंवा कोणत्याही जन्माचे आपण ठेवू नका. कुणाचा द्वेष अजिबात कुणाबद्दल करू नका. कुणाची ईर्ष्या
अजिबात करू नका. कोणाचं कपट किंवा छल कपट किंवा कुणाला दुःख देण्याचं आपल्या मनात क्रूर भाव अजिबात ठेवू नका. कोणतीच घमेंड कुणाबद्दल किंवा कोणता अहमपणा कुणाबद्दल अजिबात मनात त्याचा विकार ठेवू नका. मी काय कमी आहो का, त्याच्यापेक्षा तर मी लय पुढाव, असं सुद्धा मनात हुमरी तुमरी करू नका. आणि कोणत्याच प्रकारे विकाराची मनोवृत्ती ही आपल्या आतमध्ये जपल्या जाईल, ती ठाण मांडून बसेल, अशी आपण कुठेही आपल्या मनामध्ये त्याला जागा देऊ नका. कारण कर्माचं फळ, वाईट कर्माचं फळ, अकुशल कर्माचं फळ कधी ना कधी माणसाला भोगावंच लागते. या सर्व वाईट कर्मावर मात करण्यासाठी आपण 5 बल वाढवण्याचा निर्धार करा. हे 5 बल: श्रद्धा धम्मबल, वीर्य धम्मबल, समाधी धम्मबल, प्रज्ञा धम्मबल आणि स्मृती जागृती सतर्क राहणं हे धम्मबल. या 5 बलाचा जर तुम्ही मनापासून श्रद्धेनं याला भरभर वाढवायचा विचार केला तर या श्रद्धा बलावरच हे सारे बल आपले वाढायला लागतील. एवढी पूर्ण तेजस्विता, एवढं सर्वात मोठं सामर्थ्य या श्रद्धा बलावरच आहे. ज्याची श्रद्धा तीव्र आहे, ज्याची श्रद्धा हे ज्यांच्यावर बसलेली आहे त्यांच्या सारखं होण्याची महत्वाकांक्षा आपण जागवलीच पाहिजे. श्रद्धेचं प्रयोजन काय आहे? श्रद्धेचं प्रयोजन आहे की मनामध्ये आपण महत्वाकांक्षा बलवान करणं, महत्वाकांक्षा तीव्र करणं. आणि जर आपली तथागत सम्यक संभव बुद्धावर श्रद्धा आहे तर त्यांच्या सारखी गुणवत्ता आपल्यात येण्यासाठी आपली ही जी श्रद्धा आहे आपल्याला मात्र पूर्ण मदत करत राहते, आपल्या तेच जागवत राहते की मी माझ्या भगवंतासारखा शीलवान बनेल, मी माझ्या भगवंतासारखा मैत्रीवान बनेल, मी माझ्या भगवंतासारखा महाकरुणावान तळमळीचा बनेल, मी माझ्या भगवंतासारखा त्यागी बनेल, मी माझ्या भगवंतासारखा नम्रपणानं वागून माझी गुणवत्ता जागवेल, मी माझ्या भगवंतासारखा सहनशील बनेल, मी माझ्या भगवंतासारखा क्षमाशील बनेल, मी माझ्या भगवंतासारखा अनुकंपावान बनेल, मी माझ्या भगवंतासारखा हे वेगवेगळ्या अशा गुणानं भरून जाईल. आणि हे आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त होणारी महानता आहे. आपण याला खूप गंभीरपूर्वक मनात घेऊन याची वाढ करावी. श्रद्धा बलाच्या बळावरच माणूस कोणत्याही पदाला जातो. तो श्रोतापन्न फळ प्राप्त करतो, तो सकृतागामी फळ प्राप्त करतो, तो अनागामी फळ प्राप्त करतो, तो अरहंत फळ प्राप्त करतो, तो महाउपासक या उच्च पदावर जाऊ शकतो. ते महाउपासिका उच्च पदावर हे श्रद्धाबल आपल्याला परिपूर्ण घेऊन जाते. एवढंच नव्हे, बुद्धत्वाचे अनेक अंग
या श्रद्धा बलावरच आपले वाढू शकतात असं वर्णन बुद्ध धम्मात आहे. एवढंच नव्हे तर 10 पारमिताचं एक ना एक अंग श्रद्धा बलाच्या तेजस्वी शक्तीवरच आपण पूर्णत्वाला नेऊ शकतो. एवढी महानता आणि एवढं महत्व या श्रद्धा बलाचं आहे. आपण सर्वजण आपली श्रद्धा हे या पद्धतीने वाढवत वाढवत आपल्यातला जो कुमार्ग आहे, आपल्यातला जो चुकीचा समज आहे आणि अज्ञान आहे, ते सारा आपण घालवावं, कायमच काढून टाकावं. कोणताही कुमार्ग, कोणताही कुविचार, दुष्ट विचार आपल्या ठेवू नये. आजच्या या 18व्या बौद्ध धम्म परिषद ऑनलाईन पूज्य भिक्खू डॉक्टर इंदवंश महातेरो यांच्या द्वारे सुरू झालेल्या याला हार्दिक मंगल मैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.